तर मी मूळची कराडची आहे, कराड कोल्हापूर या साईडची. माझा जन्म तिथला. कुणाला नाही आवडणार, एवढे मोठे आपली इंडस्ट्री आहे. तर या म्हणजे माझा आता तसा प्रवास इकडे आणि तिकडे दोन्हीकडे चालू आहे. करेन मी काम, पण जेव्हा मी स्क्रिप्ट वाचलं तेव्हा मला कळालं की अच्छा हे तेवढं गोड नाही आहे किंवा जे दिसतंय तेवढं सरळ नाही आहे, ते जिलबीसारखं गोल गोल आहे. त्यामुळं येस. मंडळी, नवीन वर्षात गोड सिनेमा आलाय जिलबी नावाचा. आपण जिलेबी म्हणतो, पण जिलबी काय विषय आहे हेच आता आपण बघणार आहोत. आणि याच चित्रपटात असणारी अभिनेत्री म्हणजे अश्विनी माझ्यासोबत आहेत. अश्विनी, खूप स्वागत आहे तुझं माय महानगर मानिनीमध्ये. धन्यवाद. आणि मी माय महानगर मानिनी या चॅनलचे खूप आभार मानते की तुम्ही माझा हा इंटरव्ह्यू कंडक्ट करताय. आणि तुम्हा सगळ्यांना आणि तुमच्या सगळ्या प्रेक्षकांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तुला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. नवीन वर्षातच इतका छान नवीन प्रोजेक्ट येतोय, पण याची तयारी कुठेतरी मागच्या वर्षी चालू असेल. उत्सुकता होती का आणि कशी होती? हो, अर्थातच हा सिनेमा मागच्या वर्षी शूट झाला आहे, म्हणजे अराउंड गणपतीच्या दरम्यान. उत्सुकता म्हणजे जेव्हा माझं कास्टिंग झालं तेव्हापासून किंवा कास्टिंग होण्याच्या आधीपासून होती. जेव्हा मी ऑडिशन दिली, अर्थात मी इथे ऑडिशनला इथे येऊन नाही दिली, ऑनलाईन ऑडिशन दिली होती कारण मी बँगलोरला राहते. सो जेव्हा ऑडिशन दिली तेव्हापासून की अच्छा ही फिल्म आपल्याला मिळेल का, मिळाल्यानंतर आपण ही साकारू शकू का, कारण एवढं मोठं कास्ट, आनंद पंडितसारखे प्रोड्युसर्स, तर आपण त्याला जस्टिस करू शकू का, ही एक्साइटमेंट होती. थोडीशी नर्वस होते मी, पण जेव्हा मी टीमला भेटले किंवा आमचे दिग्दर्शक नितीन सरांना भेटले आणि आमचे पहिले काही वर्कशॉप्स झाले, तेव्हा मला तो कॉन्फिडन्स आला की या म्हणजे दिस इज द फिल्म आणि विच टर्न्स माय करिअर इन टू समथिंग एल्स. आणि मग तसा प्रवास सुरू झाला जिलबीचा. मगाशी पण म्हटलीस तू की साऊथमध्ये काम केलेलं आहे, पण हा मराठीमध्ये पहिलंच आहे, त्याबद्दल काय सांगशील? अर्थात मराठीतलं पहिलं काम नाही आहे. पहिलं आहे की याआधी पण नाही, मी याआधी मराठी सिनेमे केलेत. त्यातला एक सिनेमा लॉकडाऊन लग्न, जो ऑलरेडी OTTवरती आहे, मागच्या वर्षी रिलीज झाला होता. माझी पहिली डेब्यू फिल्म ही बायलिंग्वल फिल्म आहे, जी मराठी आणि कन्नडा दोन्हीमध्ये शूट झाले, पॅन इंडिया फिल्म. भले ती डेब्यू होती शूटिंग वाईज, पण त्याच्यानंतर आता अर्थात ती रिलीज होईल आणि त्याच्यानंतर मराठी प्रोजेक्ट्स आले. तर मग मराठीतला हा मोठा प्रोजेक्ट म्हणू शकतेस पहिला, त्यामुळं हा नक्कीच खास आहे माझ्यासाठी. निश्चितच. मगाशी तू ट्रेलर लॉन्चला बोलत होतीस, बऱ्याच जणांना प्रश्न पडले होते की नक्की ही कुठली अभिनेत्री आहे, म्हणजे मूळची कुठली असेल, तर थोडक्यात आमच्या प्रेक्षकांची ही उत्सुकता दूर होईल का? अरे वा, खूप छान. म्हणजे मला असं वाटत होतं की मला कोणीतरी हा प्रश्न विचार की मी मूळची कुठली आहे. तर मी मूळची कराडची आहे, कराड कोल्हापूर या साईडची. माझा जन्म तिथला, पण मी शिक्षणामुळं साऊथमध्ये गेले, म्हणजे बँगलोरला अर्थात. आणि मी माझं करिअर तिथून स्टार्ट केलं. पण नक्कीच म्हणजे मराठी आपलं महाराष्ट्रामध्ये काम करायला कुणाला नाही आवडणार, एवढे मोठे आपली इंडस्ट्री आहे. तर या म्हणजे माझा आता तसा प्रवास इकडे आणि तिकडे दोन्हीकडे चालू आहे. कराड कोल्हापुरी भाषेमध्ये एखादा डायलॉग आहे का तुझा, किंवा तुला म्हणावं असं वाटतं का? नक्कीच. बस का भाई, म्हणजे आमची हा जो पिक्चर आहे, म्हणजे आम्ही सिनेमा नाही म्हणत, पिक्चर म्हणतो. आमचा जो हा पिक्चर आहे ना, तो 17 जानेवारी रिलीज होणार आहे. तर तुम्हाला बघायला नक्की आवडेल. म्हणजे मला बघायला तर नक्कीच आहे, कारण मी कराडची आहे. तर सगळे कराडकर, सातारकर आणि कोल्हापूर. तर येस, म्हणजे आमचा सिनेमा गूढ आणि गोड आहे, तर नक्की बघा 17 जानेवारी. असं म्हणतात की जिलेबी ही म्हणजे जिलेबीसारखा सरळ आणि कारल्यासारखा गोड येतो. अशी एखादी व्यक्ती आयुष्यात आहे का, किंवा असा एखादा क्षण तरी आलाय का, अनुभव की बघताना तुला वाटलं की खूप सोपं होईल माझ्यासाठी, पण नंतर फार अवघड झालं, पण तरीही त्यातून तू निसटलीस आणि चांगलं काम केलंस? तशी व्यक्ती नाही आहे. म्हणजे अर्थात तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर तुम्हाला अशा व्यक्ती मिळतात ज्याच्यामध्ये तुम्हाला आधी त्या सरळ वाटतात, नंतर ते हळूहळू उलगडतं की नक्की कसे आहेत. पण मला अर्थात तसा म्हणजे असा अनुभव नाही आला की मी वाईट अनुभव नव्हता, चांगल्या वेने ते गुढता होती. अर्थात जर या फिल्मबद्दल म्हणालीस तर माझा अनुभव या फिल्ममध्ये तसा होता की अच्छा मला असं वाटलं की करेन मी काम, पण जेव्हा मी स्क्रिप्ट वाचलं तेव्हा मला कळालं की अच्छा हे तेवढं गोड नाही आहे किंवा जे दिसतंय तेवढं सरळ नाही आहे, ते जिलबीसारखं गोल गोल आहे. त्यामुळं येस. प्रेक्षकांना काय सांगशील? प्रेक्षकांना हे सांगेन की आत्ता तुम्ही आमचा जो ट्रेलर लॉन्च झालेला आहे तो बघितला असेल, आणि मला नक्कीच खात्री आहे की तुम्हाला त्या फिल्मची उत्सुकता आहे. तर तुम्ही आमची फिल्म बघा. तुम्हाला माझं कॅरेक्टर ॲज अ नेहा झुंजारराव कसं वाटतंय हे मला सांगा. ते नक्कीच प्रेरणादायी असेल माझ्या पुढच्या वाटचालीसाठी आणि काम करण्यासाठी. थँक्यू सो मच.